समास 2 सूर्यस्तवन निरूपण। श्री समर्थांचे उपास्य दैवत प्रभू रामचंद्रांचा सूर्य हा पूर्वज आहे। त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा विचार करू लागलो की त्यांच्या पूर्वजांचा विचार मनात येणे स्वाभाविकच आहे। आपले सर्व व्यवहार सूर्यामुळेच होतात, कारण सूर्य हा जगातील सर्व प्रकारच्या ऊर्जेचा स्रोत आहे। असा हा सूर्य दृष्टीची तर देवता आहेच, शिवाय तो आपल्या बुद्धीला तेज प्रदान करतो। म्हणूनच आपल्याकडे सूर्याच्या गायत्री मंत्राची विशेष उपासना केली जाते। प्रत्येकाने किमान 3 वेळा हा मंत्र म्हणून त्याला अर्घ्य द्यावे, असे स्वामी श्री विद्यानंद आवर्जून सांगत असतात। अशा या सूर्याचे स्तवन ऐकूया। श्रीराम धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी। सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण, रविकिरण फाकता आपण, कळाहीन होये। या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रासी। नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्यनेमे, सृष्टीमध्ये चालती। वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्ये विण बापुडी। नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्याते, जाती आपुलाल्या पंथे, सूर्य उदय झालिया। प्रपंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक, दिवसे विण निरार्थक, सार्थक नवे। सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले, सूर्ये विण। म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हेही सूर्याचीच गती, थंड झालिया आपुली मती, मग मती प्रकाश कैचा। उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा, घात होये। या कारणे सूर्ये विण, सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण, शोधून पहा। हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती, आताही आहे। जितुके संसारासी आले, तितुके सूर्याखाले वर्तले, अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता। चंद्र ऐली कडे झाला, क्षीरसागरी मथून काढिला, 14 रत्नांमध्ये आला, बंधू लक्ष्मीचा। विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर, श्रेष्ठाहून श्रेष्ठ। अपार नभमार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्यही येणे जाणे, या लोकोपकारा कारणे, आज्ञा समर्थाची। दिवस नसता अंधकार, सर्वांसी न कळे सारा सार, दिवसे विण तस्कर, का दिवा भीत पक्षी। सूर्यापुढे आणिक दुसरे, कोण आणावे सामोरे, तेजो राशी निर्धारे, उपमे रहित। ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होये रघुनाथाचा, अगाध महिमा मानवी वाचा, काये म्हणून वर्णावी। रघुनाथ वंश पूर्वापर, एकाहूनी एक थोर, मज मतिमंदास हा विचार, काये कळे।
रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाग्दुर्बळ मी। सकळ दोषाचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्यदर्शन घेता। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास दुसरा। श्रीराम।